नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे सोयाबीन बाजारभाव, कापूस बाजारभाव आणि तूर बाजारभाव. वाढणार की पडणार, विकायचं की थांबायचं? सोयाबीन बाजारभावाची नवीन अपडेट काय आहे, कापूस बाजाराची अपडेट काय आहे आणि तूर बाजारभावाची अपडेट काय आहे? सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा विषय आहे. सोयाबीन बाजारभाव किती वाढणार? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे मध्ये किती प्रमाणात बाजार वाढला आहे? सोयाबीन आता मे मध्ये 7,000 पर्यंत जाणार का? कापूस सरासरी 8,500 जाणार का? आणि तुरीचा अपेक्षित बाजारभाव 9,000चा आकडा पार करणार का? आता हे बघणं गरजेचं आहे. सुरुवातीला पाहूया तुरीचा आलेख. तुरीचा आलेख सध्या वाढता आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेमध्ये तूर आता बाजारभाव वाढताना सुरुवात होत आहे. कापूस बाजारभाव सुद्धा काही ठिकाणी 8,500, 8,600, 8,700 पर्यंत येऊन ठेपलेला आहे. मग इथून पुढचा कापूस असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, या पिकांचा बाजारभाव कसा असणार, कशावरती अवलंबून असणार आणि कोणते असे घटक असणार, या घटकांवरती बाजारभाव अवलंबून असणार. तर सर्वात पहिला घटक जो आहे आयात निर्यात धोरण. आयात निर्यात कितपर्यंत होणार, किती निर्यात होणार, महाराष्ट्राच्या बाहेर किती बाजारभाव जाणार, हे सगळं आपण जर बघितलं तर आयात निर्यातवरती कापसाचा, तुरीचा आणि सोयाबीनचा इथून पुढचा बाजारभाव अवलंबून असणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे, कारण कापसाला आणि तुरीला चांगला बाजार मिळत आहे, परंतु अजूनही सोयाबीन मात्र थोडासा रखडले असल्यामुळे किती दिवसात सोयाबीनचे बाजारभाव वाढणार हे आता बघणं गरजेचं आहे. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये बाजारभाव तेजीत यायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये महत्त्वाची जी बाजार समिती आहे अमरावती, नागपूर, हिंगणघाट, यामध्ये सोयाबीनला 60-65 रुपयापर्यंत बाजारभाव आहे. सोयाबीनचं महत्त्वाचं मार्केट आहे वाशिम, जालना, अमरावती, नागपूर, भिवापूर. त्यानंतर कापसाचा विचार जर केला तर कापूस मार्केट अमरावती, हिंगणघाट, काटोल, घाटंजी, पारशिवनी, उमरेड, सरासरी दर कापसाचा 70-80 रुपयाच्या घरात आहे. इथून पुढचा कापूस बाजारावर जर तेजीत यायचा असेल, तूर बाजारावर तेजीत यायचा असेल, सोयाबीन बाजारावर तर तेजीत यायचा असेल, तर आयात निर्यात धोरण, देशांतर्गत वाढलेली मागणी आणि सरकारने विकसित जे आयात निर्यात धोरण आहे यामध्ये जास्तीत जास्त माल जर बाहेर पाठवला तर बाजारामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळणार आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं? सोयाबीन 70 रुपये, तूर 85 रुपयापर्यंत आणि कापूस सुद्धा 80-85 रुपयापर्यंत जाणार का? कमेंट करून कळवा. अधिक माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तुम्ही विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.